आणि हा हे बघा, हे फोटो तुम्हाला दिसणार नाही, पण तुम्हाला माहिती आहे कोण बोलला असेल. आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तोडवू शकतो, भुजबळांनाही पाहून घेऊ. काय पाहून घेतो बाबा तू? दंडुके काय, पिस्तूल काय? मला त्यांना सांगायचंय, बेटा छोड़ दे ये हथियारों की बात, बेटा छोड़ दे ये हथियारों की बात, तू हमसे क्या टकराएगा? अरे जो जो हमसे टकराए सब मिट्टी में मिल जाए. कौन है ना? तुम हमसे टकरा, हथियारों की बात करता है. मला सांगायचं आपल्या सगळ्यांना, पुन्हा एकदा सांगायचंय, मराठा समाजाला विरोध नाही, परंतु तुम्ही जर आमचंच आरक्षण घ्यायला जर तयार लागलात तर जे जे त्या आमच्या आरक्षणाच्या विरुद्ध उठतील त्यांच्या विरुद्ध आम्ही जाणार. एक बाळासाहेब सराटे, ते हायकोर्टामध्ये त्यांनी केस टाकली. काय टाकली केस? की या ओबीसी मध्ये असलेले जे आम्ही सगळे, तुम्ही आम्ही सगळे आहेत, ते सगळे बेकायदेशीर आहे, त्यांना ओबीसीच्या बाहेर काढा. बघा, हे मराठा समाजाचे नेते आहेत. हायकोर्टामध्ये केस काय टाकली की ह्या सगळ्यांना, साळे माळे कोळी तेली तांबोळी हे सगळे जे आहेत बसलेले भटक्या विमुक्त सगळे बेकायदा आहेत, त्यांना सगळ्यांना बाहेर काढा. ही एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूने मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळालंच पाहिजे. वा, काय धंदा आहे. मला काय समजत? मला सरकारला सांगायचं आहे, ओबीसीच्या आरक्षणाला रस्त्यावर काय किंवा कोर्टात काय धक्का लागता कामा नये, त्याची काळजी जबाबदारी सरकारची आहे. त्यांच्यासाठी तुम्ही 4-4 न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्ती उभे करतात. 4.5 लाख रुपये कोणा काय करा, आमचं काय म्हणणं नाही, जा. अरे पण आमची सुद्धा केस उभी राहिलेली आहे, तिथे सुद्धा जे आहे काळजी घ्या. नाहीतर हा ओबीसी समाज, त्याच्याबरोबर दलित समाज सुद्धा आहे, त्याच्याबरोबर आदिवासी समाज सुद्धा आहे, आणि इतर सगळे समाज आता ह्या ओबीसी समाजाच्या बरोबर आहेत, हे लक्षात ठेवा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.